कोकमाची भेटली खबर, मग गेलो कोकम पाराला. पण भाई बघते तर काय झाडावर आहे मधमाशांचा पोला. बघूनच जीर, कारण एक माशी चावली तरी काम पच्ची. माशा कशा गोंगतान बघा. बाजूला होता गोरे आंबा, पहिला त्याच्यावर चान्स मारून घेतला. कच्चा आंबाच गोड लागते भाई, मग असला चान्स कोण सुट. मधमाशांचा पोला दिसला त्याच्यामुळे झाडावर चराची काही डेअरिंग राहिली नाही, म्हणून काठीशीच कोकमा पारायची सुरुवात केली. कोकम हा साधारणतः आपल्या कोकणात आणि पश्चिम घाटात आढळणारा फळ आहे आणि त्याचे फायदेही तितकंच आहेत. आपण फक्त कोकम सरबतच पिलेलं आहे, याचे अजून बरेचसे फायदे आहेत. याची चव बघितली तर अशी आंबट गोड लागते आणि ह्याचा कलर बघूनच तुम्ही ह्याच्याकडे अट्रॅक्टिव्ह होशील. पूर्ण डार्क लाल रंगाचा. काही जण याला रातांबासुद्धा म्हणतात. ह्याच्या सुकलेल्या साली असतात, त्यांना आमसूल बोलतात आणि ह्यांचा वापर डाळींमध्ये, माशांच्या आमटीमध्ये वगैरे वापरला जातो आंबटपणा येण्यासाठी. कोकमाचा सरबत तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण सोलकढीमध्ये सुद्धा ह्याचा वापर केला जातो. भाई याचं फायदा पण तितकंच आहेत, कारण हा पित्तनाशक आहे, पचनाला मदत करते. इतकंच नाही तर आपला शरीर थंड ठेवण्यासाठी सुद्धा मदत करते. आणि एवढा फायदेशीर कोकमाचा फळ ह्या सीझनमध्ये प्रत्येकाने खायलाच पाहिजे.